नमस्कार मंडळी. आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट. आज पिठोरी अमावास्या आहे, मातृदिन आहे, आज पोळा पण आहे आणि आज 18 ऑगस्ट आहे आणि आज आमची अनुपम भक्ती मंडळ आणि संवाद सेंटर तर्फे आयोजित जी अनुपम वारी आहे त्यातली दिंडी ही 18वीच आहे. कसा योगायोग आहे का? आपण नेहमीप्रमाणे एका श्लोकाने सुरुवात करूया आजच्या दिंडीची. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, वेदाभ्यास नको, व्रते नको, तीव्र तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. आज पुन्हा एकदा ठाण्यातील सबला तबला या संस्थेच्या सर्वेसर्वा आपल्या समोर येत आहेत. त्या घेऊन येत आहेत तुकाराम महाराजांचा एक सुंदरसा अभंग. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते हरिविणी. काय आपल्याला असं नेहमी वाटत असतं की हे मी केलं, ते मी केलं, हे माझं, हे माझं. पण हे सगळं करायला, हे सगळं ऍक्च्युली तुम्हाला बोलायला, त्या सगळ्या तुमच्या हालचाली, तुमचे श्वासोश्वास हे कोणामुळे चालतात हो? त्याला आपण नेहमीच विसरून जातो. तर ह्याच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्याचंच सुंदर वर्णन केलेलं आहे आणि त्याचं अतिशय उत्तम असं निरूपण आज आपल्यासमोर सौ माधुरी आपण घेऊन आलेले आहे. चला तर मग ऐकूया त्यांच्या शब्दाचं माधुर्य. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग 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 पांडुरंग. नमस्कार. अनुपम वारी ची आज दिंडी क्रमांक 18 मध्ये पुन्हा मला सहभागी होता येत आहे, याचा मला खूप आनंद होतोय आणि समाधानही वाटतंय. डॉक्टर मंजिरीताई म्हणाल्या होत्या त्याप्रमाणे थोडीशी गोडी निर्माण आता झाली आहे आणि त्यामुळे थोडासा आता प्रयत्न करून पाहणार आहे. आता ही जी आमची अनुपम वारी चालू आहे, अनुपम वारी जी आमची चालू आहे ती खूप छान चालली आहे. छान त्याला रंग येतोय त्याच्यामध्ये. या सगळ्या माझ्या मैत्रिणी त्याच्यामध्ये रंग भरतायत. तर त्याच्यावरती या वारीवरती एक 4 ओळी मला सुचल्या आहेत, त्या मी ते म्हणून दाखवणार आहे. मंजिरीताईंच्या संकल्पनेतून साकारली अनुपम वारी, रंगुनी गेलो विठूच्या गजरी, टाळ बोलती पांडुरंग हरी. वारीत घेऊनी चाललो सद्भावाची दिंडी, धरीला फेर अन घातली सत्संगाची फुगडी. डोईवरी धरली भावभक्तीची तुळशी, अन हाती घेतली बोधाची एकतारी अन कळशी. म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर अशी ही अनुपम वारी पुढे पुढे चालली आहे. आणि त्या निमित्ताने मला एक सांगायचे की जी निवेदनकार आहे आमच्या मंडळाची, आपल्याला नेहमी ती मंगळवार गुरुवार दिसते, ती म्हणजे रंजना. तर ती मैत्रीणच आहे आणि ती नेटाने हे निवेदनाचं कार्य पार पाडते आणि त्यामुळे तिला पांडुरंगाचा वरद हस्तच तिच्यावर आहे असं आपण म्हणूया. तसंच मला अजून एक उल्लेख करावा असं वाटतं, ते म्हणजे डॉक्टर विकास गोखले, की ज्यांनी आपल्या वारीमध्ये आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला. तर त्यांच्यासाठी पण म्हणजे आपलं एक भाग्यच म्हणायला लागेल की ते आपल्या या अनुपम वारीमध्ये त्यांनी सामील झाले. ते कारण ते भरपूर बिझी शेड्यूल आहे त्यांचा आणि ते जसे त्यांच्या बिझनेसमध्ये नंबर 1 आहेत, तसेच ते या आध्यात्मिक क्षेत्रातही नंबर 1 आहेत. त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे आणि परदेशातूनही त्यांना प्रवचनासाठी आमंत्रण येत असतात. तर असे हे विकास गोखले आपल्याला लाभल्यामुळे
दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. तसंच तुम्ही श्रोतेजन, जरी तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला दिसत नसलात, कारण ही FB वारी आहे, त्यामुळे तुम्ही समोर आम्हाला दिसत नाही आहात, पण तुम्ही जे सहभागी आहात आणि दर मंगळवार गुरुवार तुमची हजेरी इथे लागते आणि तुमची ही इनडायरेक्टली श्रवण भक्ती होतेच आहे, जी आपल्याला रामदास स्वामींनी सांगितली आहे 9 भक्तींपैकी. तर ती श्रवण भक्ती तुमची होतेच आहे. तर अशा तऱ्हेने ही दिंडी पुढे पुढे चालली आहे. त्याच्यामध्ये छान रंगत येते आणि अशीच आम्ही ही दिंडी वारी पुढे पुढे नेणार आहोत. आता वारी म्हटलं की मग वारकरी आले आणि वारकरी म्हटलं की मग पांडुरंग, कारण त्याच्याच दर्शनासाठी ते चाललेले असतात. आणि पांडुरंग म्हटलं की मग तुकाराम महाराज, कारण त्या दोघांचं एवढं अतूट नातं आहे की ते आपण त्यांना एकमेकांपासून विलग करूच शकत नाही. त्यामुळे आज मी तुकाराम महाराजांचा एक अभंग निरूपणासाठी घेतलाय. आता तुकाराम महाराजांनी त्यांची जी भक्ती होती ती पराकोटीची भक्ती होती. आता तुकाराम महाराजांबद्दल आपण काय सांगणार आहोत? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ते भागवत धर्माचे संत कवी होते आणि वारकऱ्यांचे तर ते जगद्गुरु. तसेच ते निर्भीड आणि बंडखोर कवी म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांचे जे अभंग आहेत तुकाराम गाथेतले, ते जवळजवळ 4,500 ते 5,000 अभंग रचना आहेत. त्यातले जे शब्द आहेत ते अगदी सुलभ, सोपे, सुटसुटीत, सर्वांना समजतील असे आहेत. म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य, म्हणजे आता मला सुद्धा बघितल्यावरती वाचल्यावर साधारण लक्षात येतं. गर्भितार्थ किंवा खूप असं काही त्यातलं समजणार नाही, पण साधारण लक्षात येतं. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आणि तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी अशा रचना केल्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत त्या पोचल्या. ते एक साक्षात्कारी संत आहेत. त्यांच्या अभंगातील गोडवा आणि भाषेची मधुरता किंवा माधुर्य हे काही वेगळंच आहे. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या गाथेला बहुजनांची गीता असंही म्हटलं जातं. त्यांचा जन्म जरी सुखवस्तू कुटुंबात झाला असला तरी सुद्धा काही संकट आली त्यांच्यावरती प्रपंचामध्ये आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, पण तरी सुद्धा अध्यात्म, भागवत भक्ती आणि उपदेशाची कास मात्र त्यांनी सोडली नाही. त्यामुळेच तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विद्यापीठच म्हणावी लागतील. तर त्या काळामध्ये धर्मकांड किंवा बुरसटलेला समाज होता, बुरसटलेले विचार होते, तर ते तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तन भक्तीतून, ते जे वाईट चालीरीती होत्या किंवा काही धर्मकांड होती ती त्यांनी आपल्या कीर्तन भक्तीतून ती झळमट सगळी पुसून टाकली. आता त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य यांनी त्यांना एक बीजमंत्र दिला. तो काय होता? तर माझी मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरुराया, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नोहे गुंफा कोठे काही. तर अशा त्यांच्या रचना त्या सागराचा ठाव घेणाऱ्या आणि हिमालयाची उंची गाठणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या होत्या, की त्या सागराचाही ठाव घेणाऱ्या होत्या आणि हिमालयाची उंची गाठणाऱ्याही होत्या. तशाच त्यांच्या काही रचना हळूवार होत्या, काही भिडणाऱ्या होत्या, तर काही एकदम ते बंडखोर कवी होते, आपण पहिल्यांदाच म्हटलं. त्यामुळे ते थोड्याशा खडे बोल असे त्याच्यातून ते लोकांना सुनवत असत. पहिल्यांदा ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणू जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तितक्याच ताकदीने ते म्हणतायत की घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्दे सुद्धा बोलणे ही संवाद कला. बघा किती छान सांगितलंय की थोडक्यामध्ये तुम्ही काय जो तुम्हाला विषय आहे तो मुद्दे सुद्धा व्हा, त्याच्यामध्ये फापट पसारा नको, उगाच वाहवत जायला नको, अशा तऱ्हेचं त्यांचं म्हणणं आहे.
थोडक्यात समजणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला, ही एक संवाद कला आहे. तसंच जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. बघा तेही किती छान सांगितलंय, की बोलताना जिभेवर ताबा हवा. नाहीतर मग आपल्याला शब्द माहिती असतात, मग आपण त्याच्या बरोबर वाहवत जातो आणि मग आपलं जीभ घसरते आणि मग म्हणतात ना, की उचलली जीभ लावली टाळ्याला. तसं होतं आणि मग आपण वाहवत जातो आणि आपण ताबा राहत नाही. म्हणून त्याने म्हटले सर्व सुखदाता. ताबा ठेवा म्हणजे तो सर्व सुखदाता आहे किंवा म्हणून आपण म्हणतो मौनम सर्वार्थ साधनम. तर तसं तुम्ही करा आणि पाणी, वाणी आणि नाणी नासू नये. बघा 3 शब्दामध्ये त्यांनी किती सांगितलंय, किती त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. पाणी, वाणी, नाणी नासू नये. अशा तऱ्हेने तुकाराम महाराजांचं हे सगळी जीवनगाथा आहे. तर आता हा जो तुकाराम महाराजांचा मी अभंग घेतलाय, त्याचे शब्द असे आहेत. चाले हे शरीर कुणाची ये सकते, बोलविते कोण हरिवीण, देखवी दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका, माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. आता बघा तुकाराम महाराज त्यांचं किती छान आहे हे भजन. ते म्हणतायत की तुम्ही प्रत्येक क्षणाला महत्व द्या, प्रत्येक क्षण त्याचा तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला कळेल की माणसाच्या हातात काहीच नाहीये. आता त्या दृष्टीने एक वाचनात असं आलं की तुकाराम महाराज एके ठिकाणी भजन करीत असतात आणि त्यावेळेला तिथे एक बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ असे गृहस्थ येतात आणि ते म्हणतात मला एक शंका आहे, नाही शंकेचं निरसन तुम्ही करू शकाल. तर मग ते म्हणतात काय आहे, तर म्हणे या जगात देव आहे का हो, असा त्याचा प्रश्न असतो. मग तुकाराम महाराज त्याला उत्तर देतात. तेव्हा ते त्याला हा जो अभंग आहे तो ऐकवतात की चाले हे शरीर कुणाची ये सकते. त्यामुळे या जगात देव आहे का, याला त्यांनी हा अभंगाने उत्तर दिलं. ते म्हणतात की माणसाची प्रत्येक कृती म्हणजे बोलणं, ऐकणं, चालणं या सर्वांवर परमेश्वराची सत्ता आहे. शरीर कुणाच्या सत्तेने चालते त्याचा तुम्ही वेध घ्या, त्याचा तुम्ही विचार करा. आपण कुणामुळे ऐकतो, बोलतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून मायबाप विठ्ठल आहे. म्हणून हा जो अभंग त्यांनी सांगितलाय त्याच्यामध्ये 4ही वेदांचे सार सांगितले आहे आणि ते इतकं सरळ आणि सोप्या शब्दात सांगितलंय, त्यामुळेच तुकाराम गाथेला पंचम वेद असंही म्हटलं जातं. तर अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये त्यांनी या अभंगामध्ये वेदांचं सार सांगितलं आहे. आता विठ्ठल आहे हा चराचरात भरलेला आहे असं ते म्हणतात. आता शरीर कुणाच्या सत्तेने चालते हो, त्याचा वेध घ्या. आपण कुणामुळे ऐकतो, कोणामुळे बोलतो, तर दुसरा तिसरा कोणी नसून मायबाप विठ्ठल आहे त्याचं चिंतन करा. सृष्टी ईश्वरी सत्तेने चालते, त्यामुळे मीपणा सोडून द्या. मी करतो म्हणून होतंय, मी करतो म्हणून एखादी गोष्ट होते, हे म्हणणं अगदी चुकीचं आहे. करता करविता आहे तो कोण आहे, तर तो नारायण आहे. आपल्या विचारांवर म्हणून ताबा ठेवा. कार्य करणारा तो पांडुरंग आहे. आपण नाममात्र आहोत. सगळे सूत्र ही पांडुरंगाकडे आहेत. त्याच्याकडे आपण आत्ताच्या भाषेत बोलायचं तर रिमोट त्याच्याकडे आहे. त्यामुळे सत्ता पूर्ण आणि सूत्र त्याच्याच ताब्यात आहे. हा हा जरा कॅमेराची ऍडजस्टमेंट केली. कार्य करणारा कोण आहे, तर तो पांडुरंग आहे आणि आपण मात्र नाममात्र आहोत. फळ आणि श्रेय हे मिळवण्यासाठी आपण मीचा आधार घेतो. मी केलं म्हणून चांगलं झालं, मी केलं नसतं ना तर ती गोष्ट झालीच नसती, अशी आपल्याला सवय असते की हे मी केलं आणि चांगलं झालंय ना मग मी ते केलं, आणि नाही झालं चांगलं की मग आपण भगवंताला दोष देतो, आपण दुसऱ्याला कोणाला तरी त्याच्याकरता जबाबदार धरतो. तर असं म्हणणं चुकीचं आहे. त्यासाठी आपण मग काय करतो, चांगलं नाही झालं तर मग दोष देतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतायत की आपण त्याच्याकरता मग परत परत जन्म घेतो. म्हणजे काय का आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकतो, कारण आपण काय ठेवतो, फळाची लालसा ठेवतो.
आपण प्रत्येक काम करताना काहीतरी त्याच्यामध्ये लालसा असते, आपली इच्छा असते, काहीतरी कामना असते. त्यामुळे भगवंतापर्यंत ते काही काम पोचत नाही आणि पुन्हा आपल्याला परत परत जन्म घ्यावा लागतो, कारण आपल्याला त्याच्यातून मुक्तीच मिळत नाही. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की जन्म घेणे हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जोपर्यंत तुमचा मीपणा आहे तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपल्यातला अंतरात्मा आहे, जो जो आपल्या अंतरात्मा आहे, तो ऐकणे, बोलणे, पाहणे या क्रिया पंचेंद्रियांद्वारे तो करत असतो, सृष्टीचे ज्ञान घेत असतो. आता केनोपनिषदांमध्ये एक प्रश्न विचारलाय. आता हे थोडं संस्कृत आहे, तर माझा संस्कृतचा अभ्यास नाहीये, पण मी एके ठिकाणी वाचलं त्यानुसार मी लिहिलंय, तर काही चूक असेल तर मला माफ करा. केनेशिताम वाचमिमा तदंती चक्षुश्रोत्र कदेव उनक्ती. म्हणजे आपण कोणामुळे बोलतो? डोळ्यांना पाहण्याची शक्ती येते कुठून? तर तो सर्व करणारा एकुलता एक नारायण आहे, म्हणजे तो विठ्ठल असेल, पांडुरंग असेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली आत्मनिवेदन भक्ती तुम्ही आचरा, म्हणजे तुम्हाला याच्यापासून फेऱ्यापासून तुम्ही मुक्त व्हाल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. आता आत्मनिवेदन भक्ती सांगितलीये, तर आपण भक्ती म्हणजे काय आधी ते बघू. तर असं आहे की जी व्यक्ती देहाचा, पैशाचा, जीवलगांचा, प्रपंचाचा किंवा या जगाचा नसून ती फक्त भगवंताचा आहे, अशी ज्याची विचारसरणी आहे, अशी ज्याची श्रद्धा त्याच्या ठायी आहे, त्याला भक्ती असं म्हणतात. आता या भक्तीचे 9 प्रकार रामदास स्वामींनी सांगितलेले आहेत. नवविधा भक्ती त्याला म्हणतात. ते असं आहे 9 भक्ती. श्रवणं कीर्तनं विष्णो, स्मरणं पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यमात्मा निवेदनम. म्हणजे काय? तर या 9 ज्या भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत, त्यातली जी सर्वात शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे, ती तुम्ही आचरा. म्हणजे काय? तुमचा अहंगडाचा, अहंभावाचा संग सोडून तुम्ही स्वतःच ब्रह्म व्हा. आता आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? तर स्वतःहून देवाला समर्पित व्हायचं. प्रत्येक कार्य करायच्या आधी ते देवाला अर्पण करायचं. त्याशिवाय तुमचा भ्रम सुटणार नाही. तुम्ही स्वतःला विसरून भगवंताला समर्पित व्हा, भगवंताच्या स्वाधीन व्हा, प्रेमादराने आणि आसक्ती विरहित समर्पित व्हा. स्वतःचा अहंभावाचा संग सोडून द्या, स्वतःला विसरून समर्पित व्हा. त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. लक्षण असून विलक्षण, ज्ञान असून अज्ञान आणि भक्त असूनही विभक्तपण म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती. आणि जर तुमचं समर्पण नसेल तर जन्म मरणाचा फेरा तुमचा चुकणार नाही. म्हणून आता आणि जन्म मरणाचा फेरा चुकला नाही तर मग तुम्हाला मुक्ती पण नाही. तर या मुक्ती आता चारही मुक्ती आपण म्हणतो, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत? स्वलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तर ह्यातल्या ज्या पहिल्या 3 आहेत मुक्ती, त्या विनाशी आहेत आणि त्यांना चळण आहे. म्हणजे तर ही जी सायुज्य मुक्ती आहे ही अविनाशी आहे, त्याला चळण नाहीये. तर तुम्ही जेव्हा आत्मनिवेदन भक्ती कराल, जेव्हा तुम्ही ईश्वराला सर्व तुमची कार्य अर्पण कराल, तेव्हा तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल आणि तुम्ही परमेश्वराकडे जायला, मोक्षाचा मार्ग तुम्हाला जायला सोपा होईल. तर आता भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय ते आपण पाहूया. आता भगवद्गीतेमध्ये म्हणतायत की मी केले हा जो भाव आहे ना, मी हा चुकीचा आहे. मी करणारा कोण आहे? मी स्वतः काहीही करत नाही. प्रकृतीपासून उत्पन्न गुण सर्व कर्मे माझ्याकडून करून घेतात. अहंकाराने ओतप्रत भरलेला माणूस काय म्हणतो की मी केलं. प्रकृते क्रियमाणानी गुणही कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. आता त्यांनी उदाहरण दिलंय ते बघा, की एखादी बैलगाडी चाललीये, जोरात पळते आणि त्याच्यात जर खाली कुत्रा असेल, तोही पळतोय आणि तो जर म्हणाला की ही बैलगाडी नाही, मीच चालवतोय,
आणि म्हणून ती जोरात पळते. हे म्हणणे किती हास्यास्पद आहे की एखाद्या कुत्र्याने म्हटलं की मी पळतोय ना तर मीच बैलगाडी चालवतो. तितकंच हास्यास्पद आपण मी केले म्हणणे आहे असं भगवंत म्हणतायत. तत्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वान सज्जते. म्हणजे प्रकृत निर्मित गुणच गुणामध्ये वर्तत असतात. आता उदाहरण द्यायचं तर आपल्याला समजा तब्येत आपली ठीक नाहीये, मग आपण दवाखान्यात जातो, मग तिथे औषधं घेतो, तिथे मग आपल्याला इंजेक्शन देतात किंवा अगदीच इमर्जन्सी असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. मग आपण बरे होतो, मग व्याधी निवारण करून आपण परत येतो आणि मग आपण प्रारब्ध, संचित आणि आपल्या क्रियमाणानुसार आपण जे सुख-दुःख वाट्याला आलेले असते ते आपण भोगतो. आता या सुख-दुःख वाट्याला आलेले असते, त्याच्यामध्ये आपले काय कर्तृत्व आहे का हो? तरी पण आपण त्याला म्हणतो की हे मी केलं. तर हे असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. प्रकृते गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु. म्हणजे अज्ञानी पुरुष असतो ना, तो गुणकर्म यातच आसक्त होतो. अहंकार विमूढात्मा म्हणजे अहंकाराने जो भारावून जातो, तो प्रत्येक गोष्टीला काय म्हणतो? अहम करता, मी करता. म्हणजे मी केलं म्हणून झालं, मी केलं म्हणून झालं. तर हे जे आहे असं समजणं चुकीचं आहे. जे प्रारब्धामध्ये आहे किंवा जे संचितामध्ये आहे किंवा क्रियमाणानुसार जे आपल्या सुख-दुःख वाट्याला आलेले आहे ते आपण भोगतो. तर त्यामध्ये आपलं कर्तृत्व काहीच नाहीये, असं भगवंत म्हणतायत. माई सर्वाणि कर्माणि संन्यास्याध्यात्मचेतसा निराशे निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. अशी कर्मे कर, काय सांगतायत भगवान आपल्याला? अशी कर्मे कर की त्यामागील कामना, ममता किंवा उद्विग्नता ही तू सोडून दे. म्हणजे आपण प्रत्येक काम करताना आपल्या काहीतरी कामना असते, त्याच्या मागे काहीतरी एक आपली इच्छा असतेच किंवा ममता असते, कुठेतरी जीव अडकलेला असतो किंवा काहीतरी उद्विग्नता असते, काहीतरी संताप असतो. तर तो तू सोडून दे आणि प्रत्येक कर्म करताना तू ते मला अर्पण कर. तर माणसाने काय केलं पाहिजे? तर आपली कामना, त्या काम जे आपण करू काही, तर त्याच्यामधलं ती कामना आहे, ती ममता आहे, तो संताप आहे, तो आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि मगच ते काम करायचं. म्हणजे भगवंत म्हणतायत की प्रत्येक काम हे आधी कृष्णाचे चरणी तुम्ही अर्पण करा आणि मग नंतर तुम्ही सरेंडर करा आणि मग ते काम करा. आपण काय करतो? आधी काहीच ऐकत नाही भगवंताचं. आधी आपण आपल्याला हवं तसं काम करतो आणि मग ते नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काही जमलं किंवा ते आपल्या मनाप्रमाणे नाही झालं, की मग आपण भगवंताकडे जातो, की बाबा रे, आता असं असं झालंय, तर आता तूच मला मार्ग दाखव. तर ते भगवंत म्हणतात त्याच्या आधीच तुम्ही ते अर्पण करा. आता भगवंत सांगतात अशी कर्मे करा की मग कामता ममता सोडून प्रत्येक कर्म तुम्ही मला अर्पण करा. आता ते म्हणतायत की आपण काम करतो ना, त्या 3 भावनांपैकी एक तरी असतेच. म्हणजे वी रिग्रेट द पास्ट, वी आर अँक्शियस अबाउट द फ्युचर अँड वी आर एक्साइटेड अबाउट द प्रेझेंट. तर रिग्रेट, एन्झायटी आणि एक्साइटमेंट हे तुम्ही प्रभूचरणी सरेंडर करा, मगच काम करावे. म्हणजे ह्या भगवंताचं असं म्हणणं आहे की हे प्रत्येक काम तुम्ही भगवंताला अर्पण करा. तुमचे काहीच त्याच्यामध्ये ठेवू नका. कामना पण नको, वासना नको, संताप नको. असं काम करा आणि मग ते मला अर्पण केल्यानंतर मगच तुम्ही ते करा. कारण आपण काय करतो? उलटं करतो. आपण आधी काम करतो. मग नाही जमलं की भगवंताकडे जातो. तर त्यांनी एक उदाहरण दिलंय की आता एखादा लहान मुलगा आहे. तर त्याला समजा सांगितलं आईनी की हा डबा आहे, हा तू अमुक ठिकाणी नेऊन दे आणि त्यांनी परत दिलं की तू परत घेऊन ये. आता तो मुलगा काय, त्याला माहिती नसतं ह्याच्यात काय आहे डब्यामध्ये. तो म्हणतो ठीक आहे, आईने सांगितलं ना, हे घेऊन जायचं, परत घेऊन यायचं. तो त्याच्यामध्ये त्याचं काही त्याच्याशी देणं-घेणं नसतं. त्याला त्यात तो विचारच शिवत नाही, की ह्याच्या आत काय आहे? तांदूळ आहेत का गहू आहे? का डाळ आहे? बरं ती असली तर ती कुठच्या क्वालिटीची आहे? ती काय हलकी क्वालिटी आहे, महाग आहे, धान्य हे, काही नाही. त्याच्यानंतर त्याचं काय रेट आहे? किती आहे? त्याचा भाव काय आहे? किंवा ते काय आहे? कुठल्या रंगाचं? काही नाही. तो डबा उचलतो, तिथे नेऊन ठेवतो. त्याने दिलं, की परत घरी आणून ठेवतो.
हे जसं तो कामना रहित आणि संताप रहित आणि उद्विग्नता रहित असं काम करतो, ममता काहीच त्याच्यामध्ये भावना नाहीये, तर असं तुम्ही काम करा की जे भगवंताला अर्पण करा पहिल्यांदा, आणि मग तुम्ही ते काम करा वासना रहित, ममता रहित. आता पुढे काय म्हणतायत की वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे, तुका म्हणे विठो भरला सबाही, तया उणे काही चराचरी. आता बघा, वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता. आता आपण बघतो की वृक्षाची पानं हलतायत, आपण म्हणतो वा वा छान, अगदी काय वारा सुटलाय, पानं अगदी झुळझुळ वारा आहे, पानं अगदी झाडं हलतायत. पण हे कोणाच्या हातात आहे हो? हे सगळं भगवंताच्या हातात आहे. वृक्षाची पाने हलणं किंवा न हलणं दोन्हीही परमेश्वराच्या हातातच आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीच चालत नाही. तो सर्वव्यापी आहे, तो सर्वाभूती आहे. म्हणून ते म्हणताय की तयाचे भजन चुको नका. तुम्ही त्याचं भजन करा, त्याचं नामस्मरण करा, त्याच्या भक्तीत तुम्ही रमा, कीर्तन भक्ती करा, भजन भक्ती करा, ग्रंथ वाचा. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतायत की ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करा, कीर्तन भक्ती करा, आणि हा भगवंत जो आहे हा चल आणि अचल याच्या दोन्ही गोष्टीमध्ये आहे. तो सगळ्यामध्ये आहे, त्याच्या इच्छेनुसारच सगळं होत असतं. त्यामुळे माणसाचं शरीर, कंठातील नाद, डोळ्यांची दृष्टी, आवाज या सर्वांवर विठोबाची सत्ता आहे. आता नुसतीच अवयवांवर आहे का हो? तर नाही, त्याचं सुप्त मनावर देखील आहे. म्हणूनच कर्तेपणाचे मोठेपण स्वतःकडे घेऊ नये. मी केलं असं कधी करू नये, आणि ते जे काम कराल ते आधी भगवंताला अर्पण करून मगच तुम्ही ते काम करा. कारण हा भगवंत आहे ना, ते त्यांनी म्हटलंय की भरला सबाही तया उणे काही चराचरी. तर सदोदित तुम्ही नामस्मरण करा, त्याचं भजन करा, कारण हा नारायण आहे ना, हा चराचरात भरलेला आहे, सर्व गोष्टीत आहे, सर्व पदार्थात आहे. म्हणून बघा, आपण जेवायला बसल्यानंतर म्हणतो की पानात काही अन्न टाकू नका, कारण का, तर त्याच्यात ईश्वर आहे. आपण म्हणतो ना, वाया घालवू नका अन्न, का, तर त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. किंवा आपण एखाद्याला आपण म्हणतो ना, कोणाला दुखवू नका, त्याच्या मनाला कोणाला हर्ट करू नका, का, तर त्याच्यामध्ये पण परमेश्वर आहे. तसंच आपण एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहे, त्यांना पण आपण लगेच वाकून नमस्कार करतो, का, कारण त्यांच्या ठाई ईश्वर आहे. किंवा एवढंच कशाला, जरी एखाद्या वस्तूला पाय लागला तरी सुद्धा आपण लगेच नमस्कार करतो, का, तर त्याच्यात ईश्वर आहे. म्हणून हा ईश्वर सगळीकडे भरलेला आहे, चराचरात आहे, तो पूर्ण ब्रह्मांडात आहे. अशी एकही जागा नाहीये की जिथे ईश्वर नाहीये. सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, चराचरात आहे, आणि अशी जागाच नाहीये. आता या संदर्भामध्ये एक मला प्रल्हादाची गोष्ट आठवली की प्रल्हाद तो नारायण नारायण असा जप करत असतो, आणि नारायण नारायण जप करत असताना त्याचे वडील हिरण्यकशिपू यांना आवडत नसतं ते, त्यांना खूप राग येतो. ते म्हणतात की काय तुझं सारखं नारायण नारायण, आणि हा नारायण पण अगदी सारखा तुझ्या पाठीशीच आहे का रे, अगदी की जरा काय झालं, मी काही त्रास दिला की लगेच तो तुझं रक्षण करतो. तर म्हणे काय एवढं म्हणतोय, हा भिंतीत आहे का तुझा नारायण? तो म्हणतो हो आहे. म्हणजे खांबात आहे ना? तो म्हणतो दाखव बघू. तर मग तो प्रल्हाद त्या खांबावरती आघात करतो, तसे ते कडकड कडकड आवाज होऊन त्या खांबातून नरसिंह प्रकट होतो, तो दृष्टांत देतो. म्हणजे बघा की सगळीकडे हा परमेश्वर भरलेला आहे, पदार्थामध्ये आहे, चल अचल गोष्टींमध्ये आहे, माणसात आहे, सर्व ठिकाणी आहे, अणुरेणूत आहे. कुठलीही तुम्ही गोष्ट घ्या, अगदी बारीकसा जरी कण घेतला तरी त्याच्यामध्ये हा भरलेला आहे. म्हणून ते म्हणतात की भरला सबाही तया उणे काही चराचरी. म्हणून ते म्हणतात की वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. मग आता तुमची अहंता त्याच्यामध्ये राहिली कुठे? कारण जग सगळं त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या सूत्रानुसारच चालतंय. सूत्र त्याच्याकडे आहेत, रिमोट त्याच्याकडे आहे. मग तुम्ही काय, तुम्ही इथे यायचं जन्माला,
त्याच्यानंतर अशी कर्म करायची, आत्मनिवेदन भक्ती करायची, जशी आपल्याला रामदास स्वामींनी सांगितले, की तुम्ही सरेंडर व्हा आणि तुम्ही जे काम कराल ते भगवंताला अर्पण व्हा, काम अर्पण करा, म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुम्हाला मोक्षाची दारं मोकळी होतील. आणि तसंच आपल्याला भगवंतही सांगतायत, की तुम्ही कामना, वासना, संताप या गोष्टींना सोडून द्या आणि तुमचं जे काम आहे ते प्रथम तुम्ही भगवंताला अर्पण करा आणि मग ते कार्य करा. तुम्ही काय करता, आधी ते कार्य करता आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला यश नाही आलं, की मग तुम्ही भगवंताकडे येता. त्यामुळे तुम्ही मग या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तुम्ही अडकून राहता आणि तुम्ही सतत जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून तुम्हाला मुक्तीची द्वारं कधीच उघडी होत नाही. त्यामुळे तुम्हाला सायुज्यता मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला न अ, ही भक्ती करायला पाहिजे, आत्मनिवेदन भक्ती. आणि त्याच्यामुळे तुम्ही भगवंताकडे जाल आणि तुम्ही या जसं त्यांनी सांगितलं, की वी रिग्रेट द पास्ट, वी आर अँक्शियस अबाउट द फ्युचर अँड वी आर एक्साइटेड अबाउट द प्रेझेंट. त्याप्रमाणे तुम्ही रिग्रेट्स, एन्झायटी आणि एक्साइटमेंट प्रभूचरणी सरेंडर करा आणि मगच काम करा, तर तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल आणि तुम्ही या हा जो येणं जाणं आहे ते तुम्हाला मोक्षाची दारं उघडी राहतील आणि तुम्ही मग भगवंताला असं अर्पण करून काम केलेलं काम तुम्हाला मोक्षाप्रदी नेईल. एवढं सांगून इथेच विरमूया. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद. पाहिलंत मंडळी, आपल्या या सख्या आहेत ना, त्या नुसत्या केवळ उत्तम वक्त्या आहेत असं नाही हं, त्या शीघ्र कवयित्री पण आहेत. आत्ताच्या आत्ता सुद्धा माधुरीने एक सुंदर कविता आपल्या पुढे सादर केली, ज्यात आतापर्यंतच्या 18 वाऱ्यांचं, 18 दिंड्यांचं सगळं सारच आलं. किती शब्द माधुर्याने भरलेलं निरूपण आज माधुरीताईंनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. खरंच मंडळी, या अभंगाची शिकवण हीच आहे की भगवंत सर्वभूती आहे, हे समजूनच आपण सृष्टीतील सर्वांशी व्यवहार केला पाहिजे. भगवंत सजीवात आहे, निर्जीवात आहे. आपल्याला बघा लहानपणी आई वडिलांनी शिकवलेलं असतं, कोणाला पाय लागला ना तर पटकन नमस्कार करायचा. आता माधुरीने सांगितलं तसं. तर त्याची आपल्याला इतकी सवय होऊन जाते ना, की आपल्याला समजा स्तुलाला जरी पाय लागला तरी आपले हात आपोआप नमस्कारासाठी पुढे होतात. इतकं ते आपल्या अंगात भिनलंय. असंच परमेश्वराची भक्ती किंवा दुसऱ्याला मान देणं, दुसऱ्याचा सन्मान करणं हे आपल्या अंगात आपल्याला भिनवायचं आहे. मीपणा काढून मीपणा कधी जाईल, जेव्हा आपण दुसऱ्याचा, समोरच्याचा विचार करू, तेव्हाच आपल्यातला मीपणा हळूहळू कमी व्हायला लागेल. तर आपल्या कृतीने, आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या बॉडी लँग्वेजनी समोरच्याला दुःख होतंय का, समोरच्याला त्रास होतोय का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्याला तेव्हा असं मनात, म्हणजे ओरिजिनली आपल्या मनात असं येतं की आपण कशाला विचार करायचा, त्याला वाटलं तर, त्या माणसाला वाटलं तर वाटू दे ना, मी अशी, असं नाही. मग समोरचा जर आपल्यासारखा एखादा माणूस आपल्याला भेटला आणि तो जर आपल्याशी तसाच वागला तर आपल्याला वाईट वाटतच ना. हा विचार आपण प्रत्येक वेळेला आपण समोरच्याच्या भूमिकेत शिरून आपण विचार केला पाहिजे की आपल्या वागण्याचं समोरच्याला काय वाटू शकतं. नाही, मग मी असं वागणार नाही. ही शिकवण सगळ्याच संतांनी, भारतभूमीतल्या सगळ्याच संतांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. आणि थोड्याफार प्रमाणात आपल्याला लहानपणापासून संस्कारही ते मिळतातच. पण जरा अकलेची शिंग फुटली की आपण जास्त विचार करायला लागतो आणि मग आपल्याला त्यातनं आपण बाजूला होतो आणि मग सगळं नाही नाही, मी ग्रॅज्युएट झाले, मी चांगली नोकरी मिळाली, मला चांगला पगार मिळतोय, असं व्हायला लागतं. पण ह्या सगळ्याची बुद्धी तुम्हाला कोणी दिली हो? ह्या सगळ्याची बुद्धी दिली तुम्हाला परमेश्वराने. आणि तुम्हाला ह्या जगात आणलं कोणी? आणि परमेश्वर रूपी, म्हणजे जसं आपण आई वडिलांना फक्त तीर्थरूप म्हणतो, बाकी सगळे तीर्थ स्वरूप असतात. आई वडील हे तीर्थरूप असतात. म्हणजे
परमेश्वरच असतात. परमेश्वरांनी स्वतः त्याला येता येत नाही प्रत्येक ठिकाणी, म्हणून त्यांनी ह्या अशा आई वडील आपल्यासाठी निर्माण केले की जे आपल्याला सुरुवात करून देतात की कसे तुम्ही पुढे पुढे जा, कसे तुम्ही उत्तम प्रकारे शिका. बोलायला सुद्धा आपल्याला आई वडील शिकवतात. पहिला शब्द आपण आई वडिलांकडूनच शिकतो. म्हणजे परमेश्वर, त्यांच्या ठायी परमेश्वर असतो आणि तोच आपल्याकडून हे सगळं करून घेत असतो. हा एकदा विचार मनात आला ना, की मग तुम्हाला सगळंच सोपं वाटेल. मग तुम्हाला वाटेल, अरे काय दुःख आलं तरी हरकत नाही. दुःखातून सुद्धा चांगले दिवस येणारच आहेत. प्रत्येक वेळेला काही दुःख नसतं. पण दुःख आलं कीच आपण फक्त "शी काय हे असं काय झालं? माझं काही असं नव्हतं मनात, पण हे असं" असे आपण विचार करायला लागतो. माझ्याच वाट्याला हे का आलं? पण जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा असं म्हणतो का "अगं किती काय छान आनंद वाटतोय, मला किती मस्त वाटतंय." असं कधीच म्हणत नाही. तेव्हा आपल्याला सारखीच भीती असते की नको आपल्या आनंदाला कोणी विरजण तर नाही ना घालणार, कोणाची दृष्ट तर नाही ना लागणार. कशाला? आनंदही तुम्ही वाटा ना. समोरच्याकडे आनंद वाटला तर तो आणखी द्विगुणित होऊन तुमच्या जवळ येईल. त्याच्या समोरच्या व्यक्तीच्या आनंदाच्या गोष्टी तो आपल्याशी शेअर करेल. म्हणजे आपलाही आनंद वाढेलच ना. तर मंडळी, असा तुम्ही विचार करा आणि ही जे निरूपण किंवा ह्या ज्या दिंडीचे प्रकार आम्ही वेगवेगळे घेतोय, प्रत्येक जण जे वेगवेगळं सांगायचा प्रयत्न करतोय, त्याच्यातनं हेच आहे की माणसाने माणसाशी संवाद साधा. माणुसकीने संवाद साधा. नुसता संवाद नाही, माणुसकीने संवाद साधा. आता इतके 4 महिने आपण घरातल्यांबरोबर एकत्र राहतोय. आपल्याला ती संधी मिळाली. आपल्याला किती गोष्टी कळतायत, की आपले बाबा कसे आहेत, आपली आई कशी आहे, आपली आई काय दिवसभर करत असते, वडील काय करत असतात. आई-वडिलांना सुद्धा कळतंय, की मुलगा ऑफिसमध्ये काय किती वेळ काम करत असतो आणि काय काम करत असतो. मुलगी किती वेळ काम करत असते. आपल्याला असं वाटतं ते ऑफिसमध्ये काय बसू, असं नाही. तिथेही त्यांना बुद्धीचं काम असतंच. त्यांना सगळ्याच दृष्टी सगळ्या फ्रंटवर अलर्ट राहायचं असतं. जसं आई-वडिलांना घरात सगळ्या फ्रंटवर अलर्ट असतात, तशी ती मुलंही त्यांच्या ह्याच्यात अलर्ट असतात. तेव्हा ही जी संधी आपल्याला मिळालेली त्याचं सोनं आपण करूया आणि परत एकदा मी असं म्हणेन, की आपल्याला तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय, ते आपण आत्मसात करूया आणि तोच विचार करूया, की "चाले हे शरीर कोणाची ये सकते, कोण बोलविते हरिविना." आज आता आपण इथेच थांबणार आहोत. आता आपण पुन्हा भेटणार आहोत गुरुवारी. गुरुवार नंतर मग आपल्याला थोडीशी विश्रांती घ्यायची. ते का घ्यायचे ते मी गुरुवारी सांगेनच तुम्हाला. आता आपण इथे सांगता करूया. आज जरा लवकर दिंडी संपवायचा आमचा विचार आहे. काय झालंय, गणपती सुद्धा जवळ आलेले आहेत. प्रत्येकाच्या घरी गणपती असतो, त्यामुळे प्रत्येकाला थोडी काही ना काहीतरी तयारी करायचीच असते. त्यामुळे आम्ही थोडी जरा दिंडी आवर्ती घेतली आज. तर आता आपण सांगता करूया, ज्या ठिकाणी मन जाय ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजली, मी ओविल्या फुले मोकळी. अर्पिली अंद्री उगली विश्वरूपाच्या, ये शरीरीची माती मेळवीन तये क्षिती. जेथे श्री चरण उभे ठाकती, आराध्याचे कुंडली वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी. 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 हरी 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 हरी. ओके, एंड करते मी.